बोललं गेलंय. आपण इथं का आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कुणी सांगतंय की जमीन विकासाला आम्ही अडथळे देतो आहे. त्या महाराष्ट्राला अगदी पूर्वीपासून लोकांच्या विकासाच्या कामासाठी जमीन द्यायची माहिती आहे. आणि जमीन दिल्या नसते तर पाटणचं आपल्या कोयनेचं धरण झालं नसतं. भूदान चळवळी म्हणजे ज्या लोकांना जमिनी नाही त्या जमिनी देण्यासाठी विनोबा भावेंच्या आव्हानाला हजारो एकर जमीन देणारे हे महाराष्ट्रातले लोक होते. विकासाला जमीन आज नको आहे त्यांना. त्या अनागी पंथाला नागपूर पासून रत्नागिरीला डायरेक्ट जायचं आहे. मी मागं आपल्या कालेच्या सभेमध्ये सांगितलं होतं गावात 3 वाडा आहे. एक कुलकर्ण्याचा वाडा आहे तिकडे कधीही जाऊ नका. एक पाटलाचा वाडा आहे आणि देशमुखाचा वाडा आहे तिथे कधीही जा. आणि ह्या अनाजी पंथाला आता परतच पाठवायची वेळ आता आलेली आहे. मला एवढंच सांगायचं आहे जास्त वक्ते बोलणार आहे. मोर्चाला सगळे लोक इथं आलात. फक्त एक शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आणि त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो नाना पाटलांच्या विचारशक्तीवरच्या वतीने मी या गोष्टीला पाठिंबा देतो. नाही दोन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण पावसामध्ये असलं तरी थांबायचं. एकच जिद्द यानंतर या राज्याचे माजी मंत्री माधव जानकर साहेब या ठिकाणी बोलतील. छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता महाराणी अहिल्या होळकरांना वंदन करून आज राज्याचं आदर्श नेतृत्व जयंत पाटील साहेब, राजू शेट्टी साहेब, सतीश पाटील, या जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील, शिवाजीराव नाईक साहेब आणि तमाम आलेले शेतकरी बंधू आणि भगिनी बांधवांनो, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो हे सरकार आणण्यासाठी जयंत पाटील साहेब माझ्या आणि राजू शेट्टी झालेले आहे. आता ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला पुढच्या काळात आलेला आहे. छत्रपतीच्या दारात पेशवे कामाला होते, आता पेशव्यांच्या दारात छत्रपती कामाला गेले. हे दुःख मोठं झालेलं आहे. ते कुठंतरी बदललं पाहिजे म्हणून साठी आज आम्ही सारी मंडळी एकत्र आपल्या महत्वानो. माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ह्याने लाडक्या बहिणीला 3,000च्या माध्यमातून हे केलं. आमच्या जाधव साहेबांनी मला चिठ्ठी दिली. लाडक्या दिदी काय लखपती झाले नाही, त्या बेकारपती व्हायच्या अवस्थेत झालेल्या आहे. त्यांची जमीन काढून घेतल्यानं त्या लखपती कशा होणार आहेत. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. जालन्याबद्दल परभणीच्या लोकांनी विरोध केला आहे, हिंगोलीच्या लोकांनी, लातूरच्या लोकांनी, सोलापूरच्या आमचे के पाटील आले, सांगली, सातारा सर्व तमाम लोकांचा विरोध आहे. तुम्ही अशी जनते रोडवरची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही आम्हा मंडळीला साथ द्या. विधानसभेला लोकपर्यंत सुद्धा यांचं पारितोषिक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं आपल्याला तुम्हाला सांगतो. आणि शक्तीपीठ मार्ग नोटिफिकेशन कॅन्सल करावं एवढं आवाहन करून आपल्याला येतो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर युवा नेते रविराज साबळे यांना मी विनंती करतो आपलं 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे. युवा नेते नाही आपल्या मोर्चाची टाइम जयंतपाटील साहेब विशालदादा धावते, परंतु मोर्चात पहिल्यांदा 9 वाजता रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविराज साबळे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बांडगुळांना शेतीच काही माहित नाही, त्यांना शेतकऱ्याची जमीन घ्यायची, त्यांना लाजा कशा वाटत नसतील. मुळातच हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना संपवण्यासाठीचा भस्मासूर, भस्म्या झालेला राक्षस आहे. आणि तो मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचं काम केलं जात आहे. रस्ते नाही का, रस्ते असंख्य येताना माझ्या गाडीचं टायर फुटलं खड्ड्यामध्ये जाऊन. अरे जे रस्ते आहेत ते तर नीट करा ना. आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन आम्ही नेमकं खायचं काय. तुम्ही आज पैसे देताल पण ते पैसे उद्या टिकतील का. आमची जमीन आमच्या पूर्वजांनी आमच्याकडे दिली, आमच्याकडे ती राखायला दिली आहे. दलिंदरांनो, ती तुमच्या बापाची जागीर नाहीये, आमच्या बापाची जागीर आहे. आमच्या अंगामध्ये रक्ताचा थेंब भाषेपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग होणार नाही. गोगावच्या सभेपासून या शक्तीपीठ महामार्गामध्ये रोज पळतोय. इथंच नाही, या क्रांतीभूमीपासून ते विदर्भापर्यंत तो प्रत्येक शेतकरी या शक्तीपीठाचा विरोध करतोय. या शक्तीपीठावरती आपली बैलगाडी जाऊ शकत नाही, आपली मोटरसायकल जाऊ शकत नाही. याला सगळीकडून बॅरिकेटिंग आहे. आणि हा आपल्या विकासाचा मार्ग कसा.
मुळातच मुख्यमंत्र्यांना गोव्याला जायची लईच हौस आहे ना. तुमच्याकडे प्रायव्हेट जेट आहे की साहेब? राहू दे आमच्या जमिनी, आम्ही त्याच्यावरतीच तर जगत आलेलो. आम्हाला फक्त मारायचं काम तुम्ही करत असाल तर याद राखा, ही शेतकऱ्यांची औलाद आहे. हा शेतकरी कधीच शांत बसणार नाही. हा महामार्ग होऊच देणार नाही. शक्तीपीठ, अहो ज्या शक्तीपीठांनी छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला पण हात लावू नका, त्या शेतकऱ्यांच्या जमिनीच खायला तुम्ही निघालात. अल्ताफ
तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. स्वागत पहिल्यांदा करा या ठिकाणी सर्वांना एक सूचना आहे कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. व्हिडिओ घे घोषणा छत्रपती शिवाजी महाराज लाईव्ह बंद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.